पहा सुखी जीवनाचा मंत्र। लैंगिक समस्या हां जास्त वेळ येत नाही। बरं, वय काय तुमचं सांगा मला? वय काय तुमचं? 50 वर्ष वय। काही आजार आहे का, डायबिटीज बीपीचा वगैरे तुम्हाला? नाही ना, नाही काही नाही। बरं, म्हणजे त्या ठिकाणी ताठरता येत नाही किंवा त्या ठिकाणी तुम्हाला संबंध चांगल्या पद्धतीने होत नाही, तर काय करायला पाहिजे? बरोबर होत नाही, हां होत नाही। बरं बरं, चला, खूप छान प्रश्न तुम्ही विचारलेला आहे आणि नक्कीच तुम्हाला उत्तर द्या। पण एक थोडक्यात मला माहिती सांग, काही व्यसन वगैरे आहे का? ठीक आहे, तर तुम्हाला लैंगिक समस्या आहे, ताठरता येत नाही, वय 50 वर्ष आहे। खूप सुंदर प्रश्न आहे आणि सर्वांच्या मनातला प्रश्न असतो, सांगूया तुम्हाला। बघा, 50शीत तुम्ही गेलं की आपण काय म्हणतो, आता 50शीत गेलो मी, काय आता आपला कार्यभाग संपला। मी तर दुसरं वाक्य सांगू का? 50शी नंतरच खरी सुरुवात होते म्हणण्याचा भाग। रिझन का सांगूया आपण। हे बघा, पहिले 20-25 वर्ष शिक्षणात गेले, त्यात 5 वर्ष तुमचे काही कमावण्यामध्ये सेटलमेंटमध्ये गेले, झाले, तुम्ही 35शीमध्ये आले, मुलं झाली। मग हळूहळू काय होतं, या ठिकाणी पहिला पार्ट स्ट्रेसफुल असल्यामुळं तुम्ही त्या ठिकाणी काही कारणामुळे शेतीतला कंडिशन रिफ्लेक्समुळे येते। बरं, आता हे काय म्हणतात की माझं वय 50 आहे, मला डायबिटीस नाही, बीपी नाही। मला तर बरेच जण काय म्हणतात, सर मी ना तंबाखू खातो, ना सिगारेट आहे, किंवा मी काही ड्रिंक घेत नाही, तरी पण मला का झालं? अहो, हे करत नाही, मग तुझं वय वाढायचं थांबलं का? म्हणजे तुम्ही हे ॲक्सेप्टच केलेलं नाही की तुमच्या वाढत्या वयाप्रमाणे तुम्हाला कमजोरी येते, शिथिलता येते, हार्मोन्स कमी होतात। 50शीकडे गेलं की टेस्टोस्टेरॉनच्या मात्रा ह्या कमी व्हायला लागतात। पण टेस्टोस्टेरॉनच्या मात्रा कमी झाल्या, टेस्टोस्टेरॉन हा सेक्सड्राईव्ह आणणारा हार्मोन आहे, म्हणून एका वाक्यात सांगतो, वय वाढल्यानंतर ज्या पद्धतीनं तुम्ही गाडीला सर्व्हिसिंगला घेऊन जाता, त्या पद्धतीने हा आजार न समजता, जसं तुम्ही चष्मा घातला, टक्कल पडल्यानंतर विग घातलं किंवा आणखी काही तुम्ही मेकअप केलं, त्याच पद्धतीनं तुमच्या पर्सनल पार्टचं, तो देखील अवयव तुमचाच आहे, त्याचंही मेंटेनन्स केलं पाहिजे। आणि त्यासाठी आपण गोळ्या घेतल्या म्हणजे मला काही सवय लागेल का, किंवा मी कशाला घेऊ, किंवा मला याचा गरज नाही, मग पार्टनरला आहे तर त्यांनी त्यांचं बघून घ्यावं, असे डिस्कशन झाल्याने अनबन होते। आणि बऱ्याचदा मग तुमचं सुखी जीवनाचा मंत्र जो आयुष्यात चाललेला आहे, त्यामध्ये थोडीशी अनबन होऊन तो डिस्ट्रॅक्शन व्हायला लागते। हे मी